वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण TCSच्या मार्च 2026च्या तिमाही आणि वार्षिक आकड्यांवर चर्चा करणार आहोत. यात एक खूप मोठा विरोधाभास आहे, जो सरळ डोळ्यांसमोर असूनही आपण कदाचित सहज दुर्लक्षित करू शकतो. हो ना, आणि हा विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. अगदी. म्हणजे एका बाजूला डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारीत रेव्हेन्यू म्हणजेच महसूल फक्त 5.4% वाढलाय, पण दुसरीकडे याच एका तिमाहीत नेट प्रॉफिटने थेट 28% प्रचंड मोठी झेप घेतलीय. हो, आणि या आकडे पहिल्यांदा पाहिल्यावर कुणालाही आश्चर्य वाटेल. नक्कीच. म्हणजे विचार करा, 5% महसूल वाढ आणि 28% नफा वाढ. हा ताळमेळ कसा बसतो? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच आकड्यांच्या अगदी तळाशी जाणार आहोत. TCSच्या मार्च 2026, डिसेंबर 2025 आणि मार्च 2025च्या परफॉर्मन्स रिपोर्टचं आपण विश्लेषण करणार आहोत. आणि केवळ आकडे नाही, तर या आकड्यांमागे IT क्षेत्राच्या भविष्याची नेमकी कोणती दिशा लपली आहे हे शोधून काढणं हे आपलं आजचं मुख्य उद्दिष्ट असेल. बरोबर. कारण फायनान्शियल डेटा पाहताना फक्त टॉपलाईन म्हणजे रेव्हेन्यू किंवा फक्त बॉटम लाईन म्हणजे नेट प्रॉफिट पाहून चालत नाही. अगदी बरोबर. त्या दोन्हींमधलं अंतर कंपनीच्या आत खऱ्या अर्थाने काय घडतंय हे स्पष्ट करत असतं. म्हणजे जर आपण मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026चे इयर ऑन इयर आकडे पाहिले तर हे चित्र आणखी स्पष्ट होतं. हो, माझ्यासमोर ते आकडे आहेत. मार्च 2025 मध्ये कंपनीचा महसूल 64,469 कोटी रुपये होता आणि तो मार्च 2026 मध्ये 70,698 कोटी रुपये झाला आहे. म्हणजे महसुलात साधारण 10% वाढ आहे. हो, 10%. पण जर आपण नफ्याचे मार्जिन्स पाहिले तर कथा पूर्णपणे बदलते. व्याज आणि करापूर्वीची कमाई म्हणजेच EBIT किंवा EBIT 16,980 कोटींवरून थेट 19,276 कोटींवर गेली आहे. हो, ही चक्क 14% वाढ आहे. आणि निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट 12,293 कोटींवरून 13,794 कोटींवर पोचलाय, म्हणजे तिथे 12% वाढ दिसतेय. प्रति शेअर कमाई किंवा EPS सुद्धा 33.89 वरून 37.92 वर गेलाय. थोडक्यात सांगायचं तर टॉपलाईन 10% वाढतीये, पण बॉटम लाईन 12 ते 14% वाढतीये. अगदी. फायनान्शियल विश्लेषणाच्या भाषेत आपण याला मार्जिन एक्सपॅन्शन म्हणतो. पण मला इथे हे समजून घ्यायचं आहे की म्हणजे एका साध्या उदाहरणाने सांगायचं तर समजा माझं एक हॉटेल आहे. अच्छा, सांगा. तर माझ्या हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या फक्त 10% वाढली आहे, पण माझा नफा मात्र 12 ते 14% वाढलाय. हे कसं शक्य आहे? म्हणजे एकतर मी खर्च प्रचंड कमी केला असेल, की मी आता त्यांना जास्त महागडे पदार्थ विकतोय? TCS सारख्या महाकाय IT कंपनीसाठी हे मार्जिन एक्सपॅन्शन प्रत्यक्षात कसं साध्य होतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. या मार्जिन एक्सपॅन्शन मागे प्रामुख्याने ऑपरेशनल एफिशियन्सी आणि त्यांच्या कॉस्ट लिव्हर्सचा उत्तम वापर हेच मुख्य कारण आहे. कॉस्ट लिव्हर्स म्हणजे नेमके कोणते? कारण कोविडच्या काळात या IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली होती ना? हो, अगदी बरोबर. आणि तुम्ही सबकॉन्ट्रॅक्टिंगचा जो मुद्दा नेहमी ऐकता तो इथे लागू होतो. कोविडच्या काळात जेव्हा टॅलेंटची कमतरता होती तेव्हा TCS आणि इतर IT कंपन्यांना बाहेरून अत्यंत महागड्या दरात सबकॉन्ट्रॅक्टर्स घ्यावे लागले होते. अरे हो, कारण त्यांना प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते. नक्कीच. पण आता गेल्या 1.5-2 वर्षात TCSने हे महागडे सबकॉन्ट्रॅक्टिंग लक्षणीयरित्या कमी केलं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पिरॅमिड रॅशनलायझेशन. पिरॅमिड रॅशनलायझेशन म्हणजे मिडल मॅनेजमेंटचा आकार कमी करणं? अगदी तेच. कंपन्या जास्त पगार असलेल्या मिडल मॅनेजमेंटचा आकार कमी करतात आणि फ्रेशर्सची भरती वाढवतात. यामुळे ओव्हरऑल वेज बिल म्हणजे पगारावर होणारा खर्च आटोक्यात राहतो. अच्छा, म्हणजे जे काम पूर्वी महागडे कर्मचारी करत होते ते आता ऑप्टिमाइज टीम्स किंवा कदाचित ऑटोमेशनद्वारे केलं जात आहे. बरोबर. आणि यासोबतच युटिलायझेशन रेट सुधारण्यावर TCSने मोठा भर दिला आहे. युटिलायझेशन रेट म्हणजे तो जो बेंच असतो तोच ना? ओ, IT-मध्ये जो बेंच असतो म्हणजे जे कर्मचारी सध्या प्रोजेक्टवर काम करत नाहीत पण त्यांना पगार दिला जातो, त्या बेंचचा आकार आता खूप कमी करण्यात आला आहे. अच्छा,
म्हणजे आता जास्तीत जास्त लोक प्रत्यक्ष कामावर आहेत. हो, जेव्हा जास्त कर्मचारी ॲक्टिव्ह बिलिंग प्रोजेक्ट्सवर असतात तेव्हा रेव्हेन्यूच्या तुलनेत प्रॉफिट आपोआप वेगाने वाढतो. म्हणून हे 10% रेव्हेन्यू ग्रोथवर आलेले 12-14% प्रॉफिट ग्रोथ हां. अतिशय निरोगी लक्षण मानले जाते. म्हणजे कंपनीने आपला खर्च एकदम कडक नियंत्रणात ठेवला आहे. हे इयर ऑन इयर आकडेवारीसाठी ठीक आहे. 10%वर 12 किंवा 14% प्रॉफिट वाढणं हे स्ट्रक्चरल ऑप्टिमायझेशन असू शकतं. हो, तसं म्हणता येईल. पण आता आपण त्या क्वार्टर ऑन क्वार्टर आकड्यांकडे येऊया, ज्याने मला खरंच सर्वात जास्त कोड्यात टाकला आहे. तो 5.4% महसूल वाढीचा मुद्दा. हो, तोच. डिसेंबर 2025 मध्ये महसूल होता 67,087 कोटी रुपये आणि मार्च 2026 मध्ये तो झाला 70,698 कोटी रुपये. ही वाढ फक्त 5.4% आहे. पण निव्वळ नफा 10,720 कोटींवरून थेट 13,784 कोटींवर गेलाय. हो, ही जवळपास 28% वाढ आहे. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. अवघ्या 3 महिन्यात प्रॉफिटमध्ये 28% मोठी झेप. फायनान्शियल अनालिसिसमध्ये 5% रेव्हेन्यू बंपवर 28% प्रॉफिट जंप हा एक स्पष्ट रेड फ्लॅग मानला जातो. हे ऑपरेशनल असूच शकत नाही. यामागे नक्की काय चाललंय? तुमचं हे निरीक्षण अतिशय अचूक आहे. जेव्हा आपण तिमाही दर तिमाही आकडेवारी पाहतो तेव्हा 28% नफ्यातील झेप ही नेहमीची किंवा शाश्वत गोष्ट नक्कीच नसते. म्हणजे हे पुढे टिकून राहणार नाहीये? नाही, अजिबात नाही. अहवालातील बारीक नोंदी म्हणजे फाईन प्रिंट पाहिली तर हे स्पष्ट होतं की ही एवढी मोठी झेप प्रामुख्याने काही वन टाइम ॲडजस्टमेंट्समुळे आलेली आहे. वन टाइम ॲडजस्टमेंट्स म्हणजे त्यांनी काही टॅक्स प्रोव्हिजन्स रिव्हर्स केले आहेत की काय? अगदी तेच. अनेकदा आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये म्हणजे Q4 मध्ये कंपन्या त्यांच्या वर्षभराच्या प्रोव्हिजन्सचा आढावा घेतात. जर पहिल्या 3 तिमाहींमध्ये त्यांनी बोनस किंवा व्हेरिएबल पेसाठी मोठी रक्कम बाजूला काढून ठेवली असतील. अच्छा. आणि वर्षाच्या शेवटी प्रत्यक्ष पेआउट अपेक्षेपेक्षा कमी झाला. बरोबर. तर ती उरलेली रक्कम थेट अदर इन्कम किंवा नफ्यामध्ये रिफ्लेक्ट होते. अरे बापरे. म्हणजे हा प्रत्यक्षात नव्याने कमावलेला नफा नाहीये, तर आधीच बाजूला ठेवलेला पण खर्च न झालेला पैसा परत बॅलन्स शीटवर आलाय. हो, आणि याशिवाय कर परतावा म्हणजे टॅक्स रिफंड्स किंवा चलन विनिमय दरातील बदल म्हणजे रुपयाचं डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होणं याचाही मोठा फायदा त्यांना झाला असावा. नक्कीच. कर सवलती आणि चलन विनिमयाचा खूप मोठा प्रभाव चौथ्या तिमाहीच्या आकड्यांवर असतो, हे आपण पाहिले. म्हणूनच गुंतवणूकदारांनी किंवा मार्केट ॲनालिस्ट्सनी या 28% आकड्याला न्यू नॉर्मल किंवा पुढील वाटचालीचा बेस मानू नये. हा एक प्रकारचा डिफेन्सिव्ह प्ले आहे. डिफेन्सिव्ह प्ले? हो, कंपनीने त्यांच्या खर्चावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवून मार्जिन्स वाचवले आहेत. पण कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये एक मर्यादा असते. तुम्ही खर्च कमी करून किंवा प्रोव्हिजन्स रिव्हर्स करून किती काळ नफा वाढवू शकता? अगदी बरोबर. कुठल्या तरी टप्प्यावर तुम्हाला ऑफेन्सिव्ह खेळावंच लागतं. म्हणजे टॉप लाईन किंवा महसूल वेगाने वाढवावा लागतो. आणि तिथेच खरी अडचण आहे. हो. आणि इथेच आपण एका मोठ्या भिंतीला धडकतो असं मला वाटतं. कारण इयर ऑन इयर महसूल वाढ फक्त 10% आहे. आता TCS सारख्या महाकाय कंपनीसाठी आणि भारताच्या IT क्षेत्रासाठी 10% वाढ ही ऐतिहासिकदृष्ट्या किंचित मध्यम मानली जाते. बरोबर ना? हो, खूपच मध्यम आहे. पूर्वी हे आकडे सहज 15 ते 18% घरात असायचे. मग जर त्यांनी कॉस्ट कटिंग करून मार्जिन सुधारले आहेत, तर महसुलाची वाढ एवढी संथ का आहे? मला वाटतं याचा थेट संबंध जागतिक अर्थव्यवस्थेशी आहे, विशेषतः अमेरिकेतील व्याजदर आणि युरोपमधील मार्केट सॉफ्टनेसची. अगदी बरोबर ओळखलात. TCSचा सर्वात मोठा रेव्हेन्यू हा BFSI क्षेत्रातून म्हणजे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमधून येतो. सध्या अमेरिकेत व्याजदर अजूनही ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर आहेत. हो. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल रिझर्व्हने खूप कठोर धोरण अवलंबलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या बँका आणि वित्तीय संस्था प्रचंड दबावाखाली आहेत. जेव्हा या संस्थांच्या स्वतःच्या मार्जिन्सवर दबाव येतो तेव्हा ते सर्वात आधी त्यांचे डिस्क्रिशनरी IT बजेट्स कात्रीत लावतात. डिस्क्रिशनरी स्पेंड म्हणजे असे तंत्रज्ञान प्रकल्प जे भविष्यासाठी चांगले आहेत, पण आजच्या घडीला ते न केल्यास कंपनीचे कामकाज थांबणार नाही. बरोबर? हो, अगदी. जसं की एखादा नवीन कस्टमर एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म बनवणं. हे आज नाही केलं तरी चालतं. पण जे नॉन डिस्क्रिशनरी आहे, जसे की क्लाउड मायग्रेशन किंवा सायबर सिक्युरिटी, त्यावर ते अजूनही खर्च करत आहेत. अचूक. आणि म्हणूनच आपण पाहतोय की क्लाउड आणि सायबर सिक्युरिटीचे प्रोजेक्ट्स TCSकडे येत आहेत. पण जे मोठे ट्रान्सफॉर्मेशनल प्रोजेक्ट्स आहेत, ज्यातून मोठा महसूल उभा राहतो, ते क्लायंट्सने सध्या होल्डवर ठेवले आहेत.
आणि युरोपमध्येही भूराजकीय तणावामुळे एकंदर अनिश्चिततेचे वातावरण आहे. हो, कंपन्यांना आयटीवर खर्च करायचा आहे, पण ते अतिशय सावधगिरीने पावलं उचलत आहेत. पण मग इथेच मला अहवालातील मॅनेजमेंट कॉमेंट्रीमध्ये म्हणजे व्यवस्थापनाच्या मतात एक खूप मोठा विरोधाभास दिसतो. कोणता? बघा, एका बाजूला व्यवस्थापन स्पष्टपणे सांगतंय की मोठ्या डील्सची पाईपलाईन अतिशय मजबूत आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड ब्रेकिंग डील्स येत आहेत. पण लगेच दुसऱ्या वाक्यात ते म्हणतात की जागतिक अनिश्चिततेमुळे ग्राहक अतिशय सावधगिरीने खर्च करत आहेत. हो, हे वरवर पाहता खूप विचित्र वाटतं. हो ना, हा विरोधाभास नाही का? जर ग्राहक खर्चच करत नसतील तर मोठ्या डील्सची पाईपलाईन कशी काय मजबूत असू शकते? आणि समजा ती मजबूत आहे तर तो पैसा प्रत्यक्षात रेव्हेन्यू ग्रोथमध्ये का दिसत नाहीये? तुम्ही या अहवालातील सर्वात नाजूक मुद्द्यावर बोट ठेवला आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर डील्सची पाईपलाईन मजबूत असणे आणि प्रत्यक्षात तो महसूल बॅलन्स शीटवर रिफ्लेक्ट होणे यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे इथे TCV आणि ACV मध्ये काहीतरी तफावत आहे का? अगदी बरोबर. TCV म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. समजा एखाद्या अमेरिकन बँकेने TCS सोबत $1 बिलियन म्हणजे $1 अब्ज करार केला. PR-साठी आणि बातम्यांसाठी हा $1 बिलियन करार खूप उत्तम वाटतो. हो, हेडलाईन्स खूप भारी येतात. पण हा पैसा एका वर्षात मिळणार नसतो. पूर्वी जर हा करार 3 वर्षांचा असेल तर दरवर्षी साधारण $333 दशलक्ष TCSच्या खात्यात जमा व्हायचे, ज्याला आपण अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किंवा ACV म्हणतो. आलं लक्षात. पण आता ग्राहक तोच $1 बिलियन करार 3 वर्षांऐवजी 5 वर्षांवर खेचत आहेत का? हो, याला स्ट्रेचिंग द कन्व्हर्जन सायकल म्हणतात. ग्राहक म्हणतात, आम्हाला हे तंत्रज्ञान हवं आहे, आम्ही करारावर सही करत आहोत, पण सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही पहिल्या वर्षी फक्त $100 दशलक्ष खर्च करू, उरलेले पैसे हळूहळू पुढील 4 वर्षात देऊ. अरे चा! यामुळे होतं काय की करारांची पाईपलाईन फुगलेली दिसते, TCV विक्रमी पातळीवर दिसतो, पण एका वर्षात हातात येणारा पैसा म्हणजे ACV कमी होतो. अगदी तेच. रेव्हेन्यू बर्न रेट संथ होतो. ग्राहकांनी प्रोजेक्ट्स रद्द केलेले नाहीयेत, ते फक्त त्यांची अंमलबजावणी पुढे ढकलत आहेत. म्हणजे मॅनेजमेंट जी स्ट्रॉंग पाईपलाईनची कथा सांगत आहे ती चुकीची नाहीये. अजिबात नाही. पण ती कथा प्रत्यक्षात येण्यासाठी लागणारा वेळ आता 3 महिन्यांवरून 9 महिने किंवा त्याहून अधिक लांबला आहे. हे खूपच लॉजिकल आहे. आता या संथ वाढीच्या वातावरणात कंपनी भविष्यासाठी नेमकी कोणती पाऊल उचलत आहे हे पाहणं रंजक ठरेल. हो, आणि म्हणूनच अहवालातील फ्युचर आउटलुक महत्वाचा आहे. कारण या पूर्ण अहवालात मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, जनरेटिव्ह AI, क्लाउड आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांचा उल्लेख वारंवार दिसतोय. हो, तो सध्या प्रत्येक IT कंपनीचा परवलीचा शब्द झाला आहे. हो ना, पण माझा प्रश्न हा आहे की TCS खऱ्या अर्थाने या AIचा वापर महसूल वाढवण्यासाठी म्हणजे रेव्हेन्यू ड्रायव्हर म्हणून करत आहे की सध्या AI फक्त एक एफिशियन्सी लीव्हर म्हणून वापरलं जात आहे? सध्याच्या टप्प्यावर वास्तव हे आहे की जनरेटिव्ह AI हे अजूनही बहुतांश मोठ्या एंटरप्राइज ग्राहकांसाठी POC म्हणजे प्रूफ ऑफ कन्सेप्टच्या पातळीवर आहे. ते फक्त प्रायोगिक तत्वावर चालू आहे. म्हणजे मोठे क्लायंट्स अजूनही फक्त चाचपणी करत आहेत? हो, क्लायंट्स AIचे छोटे मॉडेल्स तयार करून पाहत आहेत की ते त्यांच्या व्यवसायात कसे बसतील, पण याचे मोठे ट्रान्सफॉर्मेशनल रोलआउट्स अद्याप सुरू झालेले नाहीत. अच्छा, म्हणजे सध्या TCS AIचा वापर त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत डेव्हलपर्सची उत्पादकता वाढवण्यासाठी जास्त करत असावी. नक्कीच. कोडिंग असिस्टन्स वापरून कोड वेगाने लिहिणे, बग फिक्सिंग ऑटोमेट करणे. आणि ज्याचा थेट फायदा त्यांच्या मार्जिन्सना होतोय, जो आपण मगाशी पाहिला. एक्झॅक्टली. सध्या AI त्यांच्यासाठी एक उत्तम एफिशियन्सी लीव्हर आहे, ज्यामुळे आपण आधी पाहिलेली ती 14% प्रॉफिट ग्रोथ साध्य करणं शक्य झालं आहे. पण रेव्हेन्यू ड्रायव्हर म्हणून AIची खरी ताकद दिसण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागेल. म्हणजे जेव्हा हे प्रायोगिक प्रकल्प प्रत्यक्ष उत्पादनात उतरतील तेव्हा? हो, जेव्हा एंटरप्राइजेस त्यांचा मुख्य डेटा क्लाउडवर AI रेडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, तेव्हा TCSला त्याचा प्रचंड फायदा होईल. कारण TCSकडे या मोठ्या क्लायंट्सचा विश्वास आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा डेटाबेस हाताळण्याचा अनुभव आहे. हे अगदी TCS नावाच्या एखाद्या महाकाय जहाजासारखं वाटते. सध्या हे जहाज जागतिक अर्थव्यवस्थेच्या थोड्या खवळलेल्या समुद्रात हळू पण स्थिर गतीने पुढे जात आहे. हो, शॉर्ट टर्म स्टेबिलिटी म्हणू शकतो आपण याला. अगदी. पण जहाजाच्या कॅप्टनची नजर मात्र AI आणि क्लाउड नावाच्या एका दूरवरच्या आश्वासक किनाऱ्याकडे लागलेली आहे, जे त्यांचं लॉंग टर्म ग्रोथ इंजिन असेल. हे रूपक अतिशय चपखल आहे.
मग शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून या अहवालाचा अर्थ कसा लावायचा? आपण पाहिलं की अल्पमुदतीत महसूल वाढ संथ आहे आणि नफ्याची 28% वाढ ही एक वेळच्या ॲडजस्टमेंट्समुळे आहे. शेअर बाजारासाठी हा अहवाल अल्पमुदतीत न्यूट्रल ते माइल्डली पॉझिटिव्ह राहील, कारण 10% वाढ ही बाजाराच्या अपेक्षेप्रमाणेच आहे आणि मार्जिन डिफेन्स उत्तम प्रकारे हाताळला गेला आहे. म्हणजे यात कोणतेही मोठे निगेटिव्ह सरप्राइजेस नाहीयेत. नाही, पण जर आपण लाँग गेम म्हणजेच दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर TCSचे मूळ पायाभूत घटक अतिशय मजबूत आहेत. त्यांची डील पाईपलाईन खरोखरच भक्कम आहे. जेव्हा व्याजदर कमी व्हायला लागतील आणि अमेरिकन व युरोपियन क्लायंट्स पुन्हा आक्रमकपणे IT बजेट्स वाढवतील, तेव्हा हीच डील पाईपलाईन वेगाने रेव्हेन्यूमध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी हा अहवाल निश्चितच सकारात्मक आहे. हो, नक्कीच. ओके. तर थोडक्यात या संपूर्ण सखोल चर्चेचा एक सारांश काढायचा झाला तर आपण खूप महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढले आहेत. पहिलं म्हणजे इयर ऑन इयर 10% रेव्हेन्यू वाढीवर 14% नफा वाढ ही काही साधी गोष्ट नाहीये. यामागे सब कॉन्ट्रॅक्टिंग कॉस्टमध्ये केलेली प्रचंड कपात आणि युटिलायझेशन रेट सुधारणे हे अत्यंत कडक स्ट्रक्चरल बदल आहेत. अगदी बरोबर. दुसरं म्हणजे ती जी क्वार्टर ऑन क्वार्टर दिसणारी 28% मोठी नफावाढ आहे ती ऑपरेशनल नसून वर्षाअखेरीस होणाऱ्या टॅक्स आणि प्रोव्हिजन रिव्हर्सल्सचा परिणाम आहे. गुंतवणूकदारांनी हा 28% आकडा भविष्यातील रनरेट मांडण्याची चूक अजिबात करू नये. हो, हा खूप महत्वाचा टेकअवे आहे. आणि तिसरं म्हणजे मजबूत डील पाईपलाईन आणि संथ महसूल वाढ यातील विरोधाभासाचं मुख्य कारण कन्व्हर्जन सायकल्स लांबणे हे आहे. ग्राहक करारांवर सह्या करत आहेत, पण जागतिक अनिश्चिततेमुळे प्रत्यक्ष खर्च पुढे ढकलत आहेत. TCV वाढत आहे, पण ACV संथ आहे. हा एक अतिशय अचूक आणि सर्वसमावेशक सारांश आहे. आर्थिक आकडेवारी केवळ वरवर वाचून चालत नाही, तर त्या आकड्यांमागील मेकॅनिझम समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. TCSने सध्या अत्यंत उत्कृष्ट डिफेन्सिव्ह खेळ दाखवला आहे. त्यांनी कठीण परिस्थितीतही आपले मार्जिन्स सुरक्षित ठेवले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती जागतिक अर्थव्यवस्था सावरण्याची, ज्यामुळे ते पुन्हा ऑफेन्सिव्ह म्हणजेच आक्रमक रेव्हेन्यू वाढीकडे वळू शकतील. हो, अगदी तसंच. आणि इथेच जाता जाता माझ्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा प्रक्षोभक प्रश्न निर्माण होतोय, ज्यावर मला वाटतं सगळ्यांनी विचार करायला हवा. आपण पाहिलं की TCS सारख्या महाकाय IT कंपनीसाठी आता 10% रेव्हेन्यू ग्रोथ ही न्यू नॉर्मल किंवा मध्यम मानली जाऊ लागली आहे. पण आता आपण AIच्या युगात पूर्णपणे प्रवेश करत आहोत. या अहवालातील आकडेवारी पाहता एक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? लेला नाही. हा अहवाल सध्या डिफेन्सिव्ह मास्टर क्लास दाखवतोय, पण AIच्या युगातील त्यांची ऑफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे पाहणे सर्वात जास्त रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.